हा शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी निलेश मांजरे ग्रीन लाईफ कृषी टेक कोल्हापूर अंतर्गत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आज मी पुन्हा एक घेऊन आलो आपल्या टरबूजचा प्लॉट। तर समोर तुम्हाला शेतकरी दिसतच आहे, तर आपण शेतकऱ्यांना विचारू की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट किती दिवसाचा आहे आणि त्यांचा ग्रीन लाईफ विषयीचा आजपर्यंतचा अनुभव काय आहे। दादा संपूर्ण आपला परिचय द्या। मी स्वप्नील लवाडे, राहणार ढंगाळखेड, तालुका कारंजा, जिल्हा वाशिम। हा प्लॉट आपलाच आहे? हो, हा प्लॉट 1.5 एकराचा आपलाच आहे। तर याची लागवड कधी केली? मागल्या महिन्यात 11 तारखेला केली, जानेवारी महिन्यात। म्हणजे आज 14 फेब्रुवारी, 14 जवळपास 1 महिना 3 दिवस झालेले आहे। हो। आता ह्या प्लॉटचं ट्रीटमेंट तुम्ही कशा पद्धतीनं केलं हे सविस्तर तुमच्या शब्दात आणि तुमचा जो अनुभव आहे ग्रीन लाईफ विषयीचा। मी रोप म्हणजे रेडीमेड रोप आणलेले आहे आणि त्यानंतर लागवड केल्यानंतर पूर्ण ग्रीन लाईफवर जे त्यांचे ड्रिंचिंग आणि स्प्रेच्या हिशोबाने त्याची ट्रीटमेंट केलेली आहे। आतापर्यंत सर्व ग्रीन लाईफचंच प्रोडक्ट मी वापरलेलं आहे आणि त्या हिशोबाने आता सेटिंगवर प्लॉट आलेला आहे, बऱ्यापैकी सेटिंग। हा आपला प्लॉट आपण सांगितलंच का ग्रीन लाईफ विषयी, समजा आपण याच्यावर पूर्ण ट्रीटमेंट चालू आहे। तुम्ही ग्रीन लाईफ कंपनीचे प्रोडक्ट किती वर्षापासून वापरत आहात आणि तुमचा अनुभव सांगा थोडंसं। मी मागील 4 वर्षापासून ग्रीन लाईफचे प्रोडक्ट वापरतो। शक्यतोवर मी सर्वात सुरुवातीला शिमला मिरचीवर याचा प्रयोग घेतला होता, इथून 4 वर्ष अगोदर। 1 ते 1.5 एकराची शिमला मिरची होती आणि ती अर्धा प्लॉट मी रासायनिकवर केला होता आणि अर्धा प्लॉट मी ग्रीन लाईफवर केला होता। मला ग्रीन लाईफचे बेस्ट रिझल्ट भेटल्यामुळे त्या 4 वर्षापासून मी ग्रीन लाईफसोबत जुळलेला आहे। ग्रीन लाईफसोबत मी भाजीपाला, टरबूज, त्याचबरोबर सोयाबीन, तूर असे काही आणि पपई असे पीक घेत। सध्या मार्केटमध्ये चालू आहे का बा ऑर्गॅनिकवर आपण ट्रीटमेंट म्हणजे आपलं करणं म्हटलं म्हणजे पिकन की नाही किंवा नाही पिकन अशी भावना प्रत्येकाला वाटते किंवा भीती वाटत असते। तर त्याविषयी तुमचा अनुभव काय आहे का बा ग्रीन लाईफवर तुम्ही 4 वर्षापासून शेती करून राहिले, उत्पादन होते की नाही होत किंवा खर्च आपल्या खर्चाच्या बाबतीत ते तुमचं काय म्हणणं आहे? नाही, ऑर्गॅनिक बद्दल मला पहिलेही विश्वास नव्हता, कारण की बरेचशा ऑर्गॅनिक कंपन्या फ्रॉड होत्या। त्यामध्ये असलेले कंटेंट, लिहिणारे कंटेंट आणि ॲक्च्युअलमध्ये युटिलाइज म्हणजे फवाऱ्यामध्ये आपण वापरतो ते कंटेंट रिझल्ट देत नव्हते। त्यामुळे ऑर्गॅनिकबद्दल माझा विश्वास नव्हता। पण ग्रीन लाईफचं प्रोडक्ट वापरलं त्यावेळेसपासून मला ग्रीन लाईफवर विश्वास आला। ऑर्गॅनिक तर नाही, पण ग्रीन लाईफवर भरपूर प्रमाणात विश्वास आला आणि मी त्याच्यासोबत जुळलेलो आहे सध्या तरी। आता हा आपला प्लॉट आहे 4 वर्षापासून कितवा प्लॉट आहे टरबूजचा? हा 4था प्लॉट आहे। आता या 4ही प्लॉटमध्ये जे अगोदर 3 प्लॉट झाले याच्यामध्ये तुमचं उत्पादनाचा अनुभव काय आहे? उत्पादन खूप चांगलं होते, रासायनिकपेक्षा बऱ्यापैकी उत्पादन यामध्ये होते आणि खर्च जवळपास सारखाच लागतो रासायनिकचा, पण उत्पादनाची शाश्वती आहे यामध्ये। कोणत्याही वर्षी प्लॉट डंपिंग वगैरे होत नाही आणि कोणत्याही प्रकारच्या बिमारीला तो प्रकोप पडत नाही आणि उत्पन्नाची घट होत नाही। रासायनिकमध्ये बरेचसे प्रॉब्लेम निर्माण होतात, ऋतुमानानुसार थोडं कमी जास्त होत राहतं, पण ग्रीन लाईफसोबत औषध वापरलं तर कोणत्याही प्रकारचे असे धोका आपल्याला होत नाही वातावरणाचा। हमखास रिझल्ट आपल्याला मिळतं आणि उत्पादन। तुमचा सांगण्याचा उद्देश हाच आहे का बा जसं आता आपण प्लॉट मागं पुढे जर झाला किंवा वातावरणामुळे जर जसं तुम्ही सांगितलं का समजा वेल्डिंगचा प्रॉब्लेम आहे, पावडरी मिल्ड्यूचा प्रॉब्लेम आहे किंवा सेटिंगचा प्रॉब्लेम असेल, हे जे याच्यामधले जे काही विषय असतात टरबूजमधले, आता आपण ग्रीन लाईफवर केल्यामुळे हे प्रॉब्लेमचं सोल्युशन काय वाटतं तुम्हाला? नाही, ग्रीन लाईफवर केल्यामुळे पहिल्या दिवसपासून प्लॉटमध्ये चकाकी, क्वालिटी आणि स्टंप वगैरे वेलाची क्वालिटी, यामुळे त्यावर सकिंगचा म्हणा किंवा पावडरी मिल्ड्यू किंवा रूटचे जे प्रॉब्लेम येतं ते प्रॉब्लेम पूर्ण नाहीसेच होऊन जाते आणि पहिल्या 2 आठवड्यामध्येच रूट डेव्हलप करण्याची ट्रीटमेंट कंपनीद्वारे केल्या जाते। जसं 2-3 त्यांचे प्रोडक्ट आहे ते ड्रिंचिंगद्वारे आपण सोडतो, त्यामुळे हा प्रॉब्लेम भविष्यात तर काही जाणवत नाही पूर्ण प्लॉट संपेपर्यंत। म्हणजे सांगायचा उद्देश एवढाच आहे का बा ऐन ज्यावेळी आपला माल बनतो त्यावेळी जो बिल्डिंग वगैरे येतो किंवा रोगराई येते तो प्रकोप आपल्या प्लॉटमध्ये जाणवत नाही। पर्यायानं आपण जे ग्रीन लाईफचं ट्रीटमेंट करतो त्या ट्रीटमेंटमध्ये आपण एक साध्या सरळ भाषेत जर म्हटलं तर आपण झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती वाढवायचं काम म्हणा का, ते ह्या ज्या वातावरणाला थोडंसं म्हणजे रोगप्रतिकारशक्ती जर पिकाची चांगली असली तर ते तिथं थोडंसं त्या पद्धतीनं टिकून राहते। आता मला एक शेवटचा प्लॉट सांगतो, आता हाचा सध्या जो आपला प्रॉपर प्लॉट आहे हा 10,000 प्लांटेशन आहे जवळपास, नाही? आणि जवळपास 10-11 तारखेला आपण मागच्या वेळेस लागवड केली, आज 14 फेब्रुवारी, 30-32 दिवस प्लॉट झाले। प्लॉटचा डेव्हलपमेंट काय म्हणते?
प्लॉटचं खूप चांगलं डेव्हलपमेंट आहे गावामध्ये. अजून याच्याच तोडीला 2-3 प्लॉट आहे, माझ्यासोबतच रोप आणलेले काही प्लॉट आहे, परंतु त्यांचे नवीन नवीन प्रॉब्लेम दिसत आहे आणि त्यावर त्यांनी बऱ्याच प्रमाणे खर्च केलेला आहे. तो प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला आहे, पण माझ्या प्लॉटमध्ये आतापर्यंत कोणता प्रॉब्लेमच आला नाही. त्यामुळे मला असे काही नवीन प्रयोग करण्याचं फवारे मारायचं कामच पडलं. ठीक आहे दादा, धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. असेच आमच्या संग जोडून राहा. तुम्हाला ग्रीन लाईफ कोण्याही पद्धतीनं किंवा कोण्याही यानं तुम्हाला तक्रार करण्याचं जे काही कारण असेल ते आम्ही येऊ देणार नाही. धन्यवाद.